नमस्कार मित्रांनो. मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल कालचं सेशन जे फ्रायडेचं सेशन होतं ते मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेड आपल्याला देऊन गेलेलं आहे. त्यानंतर आपण बऱ्यापैकी डिस्कस केलेलं होतं की मार्केटमध्ये एक ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन होऊ शकतं, ठीक आहे. आणि ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन होणार असणार असेल तर आणि एक सायकोलॉजी सांगितली होती की ऑल ओव्हर सर्वजण एक विचार करत असतील की मार्केट एवढं पॅनिक दिलेलं आहे तर मग मार्केट कंटिन्युअसली फॉलो थ्रू देईल आणि मार्केट गॅप तरी फिल करेल. आपण त्याच्यावर पण डिस्कस केलं होतं की गॅप फिलिंग होऊ शकते. पण आपण त्याच्यामध्ये एक व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं की म्हणजे सर्वांची जर सायकोलॉजी डाऊन साईडला आहे ना तर मार्केट डाऊन साईडला जाणारच नाही. मार्केट वरतीच राहील आणि मार्केटने एक फेक मूव्ह दिला आणि मार्केट अपसाईडला गेलं. ठीक आहे. फेक मूव्ह काय होता काय नव्हता आपण सगळे डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण फर्स्ट कंडिशन असते आपली, आपण सर्वात पहिले व्हिडिओ सुरू करतो तेव्हा आपण एक गोष्ट डिस्कस करत असतो की मार्केटमध्ये येणारं सेशन जे मंडेचं सेशन राहणार आहे ते मार्केटमध्ये गॅप अप राहणार आहे की गॅप डाऊन राहणार आहे, राईट. तर आपण आता मार्केटमध्ये एक गॅप अप सिनॅरिओ घेऊन जाणार आहोत मंडेच्या सेशनमध्ये, राईट. आता तो गॅप अप सेशनला आपण दोन गोष्टी म्हणजे आपली ही एक गोष्ट आणि अजून एक गोष्ट आपण बघत असतो तेव्हा आपली एक गोष्ट आपल्याला भेटते की गॅप अप होणार आहे की नाही होणार आहे, राईट. आता दोघी गोष्टी आपल्या फुलफिल झालेल्या आहेत त्याच्यामुळे गॅप अप पॉसिबल आहे. या दिवशी आपण डिस्कस केलेलं होतं की नेक्स्ट डेला एक गॅप डाऊन होऊ शकतं आणि साधारण 19 पॉईंटचं 0.19% काहीतरी गॅप डाऊन झालेलं होतं. पॉईंट्स मी बघितलेले नव्हते पण ही एक कंडिशन झालेली होती. ठीक आहे. मोस्ट ऑफ आपण एक एक्सेल शीट अपडेट करतोय. ठीक आहे. एक एक्सेल शीट बनवतोय मी. त्या एक्सेल शीटमध्ये ना आपण ह्या दिवसापासून आपण मी स्वतः ऑब्झर्वेशन मध्ये घेतलेलं आहे की गॅप फुल गॅप डाऊन होईल ते बघितलेलं आहे आणि ती एक्सेल शीट आपण मेंटेन करणार आहोत. गॅप डाऊन गॅप अप किती पर्सेंट झालं किती पॉईंट झालं ते आता मंडेच्या सेशन पासून आपण ते ऍड करायला सुरुवात करणार आहोत. पण फक्त त्या ह्या एक्सेलमध्ये आपल्याला एक गोष्ट इथं दिसणार आहे की गॅप अप झालेलं असेल तर टिक, नसेल तर असं अनटिक, अशा गोष्टी आपण तिथं एक्सेलमध्ये ह्या फ्रायडेच्या सेशन पर्यंत आपण ते अपडेट करू. पण येणारे जे सेशन्स असतील त्यामध्ये आपण गिफ्ट निफ्टीचं आणि आपलं निफ्टीचं यामध्ये किती डिफरन्स येतोय, कसा गॅप अप होतोय, किती गॅप अप होतोय त्या गोष्टी आपण तिथे ट्रॅक करणार आहोत. ती एक्सेल सुद्धा मी तुम्हाला दाखवेल आणि लागत असेल तर मग मी तुम्हाला ती पण शेअर करेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. जे मंडेचं सेशन राहणार आहे ते कसं राहणार आहे आपण ते डिस्कस करून घेऊ. आपण जर 1 वीकच्या टाइम फ्रेमवर आलो तर मी मित्रांनो इथं काही गोष्टी मार्क करून ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही सुद्धा मार्क करून ठेवा आणि तुम्ही कसं अनालिसिस करायचं ते पण सांगा. वरती तुम्हाला एक स्क्रीनशॉट दिसत असेल तो स्क्रीनशॉट सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तो नेमकं कसला आहे काय. एक मिनिट फक्त. तर आपण इथे मार्क केलेलं आहे. हे बघा ही कॅन्डलचा हाय मार्क केलेला आपण 3 फेब्रुवारीची. हा डेचा हाय पण तो वीकचा हाय. ठीक आहे. आपण डेचा हाय पण कन्सिडर घेतलेला आहे तो, पण तो वीकचा हाय. नंतर एक खाली घेतलेला आपण तो आपला प्रिव्हियस वीकचा लो आहे, राईट. आता मार्केट कंटिन्युअसली 2 वीक पासून मार्केट कंटिन्युअसली एका रेंजमध्ये मार्केट, राईट. आता यामध्ये आपण अजून एक मार्क केलेलं आहे की मागच्या वीकचा आपण हाय मार्क केलेला आहे. मागच्या वीकचा आपण म्हणजे आपल्या करंट वीकचा आपण CWL वीक करंट वीक लो, ठीक आहे, हा मार्क केलेला आहे. आता मित्रांनो ओव्हरऑल आपण जर बघितलं तर आपण आता सेटअप फाइंड आउट करायचे असेल कारण मार्केटना ट्रॅप सिनेरिओमध्ये एकदम ट्रॅप. तुम्हाला सांगतो 2 दिवस मार्केट वर जाते, 1 दिवस मार्केट खाली येते, 2 दिवस मार्केट वर जाते, 1 दिवस मार्केट खाली येते, 2 दिवस मार्केट वर जाते, 1 दिवस मार्केट खाली येते. इथं क्लॅरिटीने भेटते की ट्रेंड कुठला चालू आहे, राईट. पण ओव्हरऑल जर बघितलं तर आपण आता ह्या कंडिशनला 1 वीकच्या कंडिशनने आपण आता सध्याला आपला ट्रेंड जो आहे तो आपला बुलिश साईडला ट्रेड आहे, राईट. ही गोष्ट लक्षात ठेवा. यामध्ये आपण 1 डेच्या टाइम फ्रेमवर येऊ. 1 डेच्या टाइम फ्रेमवर आपण गोष्ट डिस्कस करू की नेमकं मला म्हणायचं काय. आता ह्या ठिकाणी तुम्हाला इथं दिसेल की मार्केटमध्ये हे बघा एक दिवस फॉल आला, एक दिवस वरती गेला, एक दिवस फॉल आला परत मार्केट वरती आलं, हळूहळू स्टेडली वरती गेलं परत मार्केट खाली आलं, परत हळूहळू वरती गेलं परत मार्केट डाऊन साईडला आलं. आता परत हळूहळू मार्केट वर जाईल आणि परत एक रिजेक्शन आपल्याला बघायला मिळू शकतो आणि कुठं ना कुठं तरी ट्रिपल बॉटम आपल्याला इथं बघायला मिळू शकतो, राईट. ट्रिपल बॉटम कसा, डबल बॉटम फेल होईल का नाही होईल ते पण आपण डिस्कस करणार आहोत. आता सर्वात महत्वाची गोष्ट सिनॅरिओ सर्वात भारी इथं जमलेला आहे की आपल्याला 25,750 ची एक लेवल तुम्ही मार्क करून ठेवा. जोपर्यंत आपण याच्यावरती सस्टेन करत नाही, क्लोजिंग देत नाही 1 डेच्या टाइम फ्रेमवर, तोपर्यंत आपण बुलिश ट्रेड आपण कन्सिडर करणार नाही. कन्सिडर करणार नाही म्हणजे काय, बुलिश ट्रेड करणार आपण, नाही करणार असं नाही, पण आपण ओव्हरऑल बुलिश कधी होणार आहे, ह्या लेवलच्या वरती मार्केट क्लोज देईल, 1 डेच्या टाइम फ्रेमवर क्लोज देईल तेव्हा आपण हा सिनॅरिओ बघणार आहोत. आणि वेल अँड गुड कंडिशन कोणती राहील, 26,000 ची लेवल जर इन केस मार्केटने वरच्या साईडला ब्रेकआउट करून क्लोजिंग देऊन दिली तर मार्केटमध्ये एक चांगला मोमेंटम आपण येणाऱ्या सेशन्स आपण बघू शकतो, राईट. आणि मार्केट 26,500 400च्या आसपास मार्केट जाऊ शकतं परत एकदा,
असा सिनेरिओ होऊ शकतो. त्याच्यात आपण कुठलाही हे नाही करणार. आता ॲव्हरेज प्राइस, इथं ॲव्हरेज प्राइस दिलेली आहे. ॲव्हरेज प्राइसच्या मार्केट वरती क्लोज झालेलं आहे, म्हणून आपण गॅप अप पॉसिबिलिटी आपल्यासाठी राहणार आहे. किती पॉईंटची राहणार आहे, काय राहणार आहे, आपण ते डिस्कस करत नाही इथे. ती पॉईंट 0.20ची पण असेल, 0.पॉईंट म्हणजे पर्सेंटेज 0.10%ची पण असेल. पण ही जी असते ना, ही मी एवढी कन्सिडर करत नाही मित्रांनो. 0.15%च्या वरचा जो असतो गॅप अप गॅप डाऊन, तो आपण कन्सिडर करत असतो. तो मी स्वतः कन्सिडर करत असतो. येणाऱ्या सेशन्समध्ये आपण ते पण डिस्कस करणार आहोत. आता ह्यामध्ये मी इथं मार्क केलेला आहे ह्या वीकचा हाय. आता मार्केट जर इन केस ह्या वीकच्या वरती जाईल तर मार्केट एक बुलिश ट्रेड आपल्याला देऊ शकतो, आणि 25,750 ला रिटेस्ट करून जर गेलं वरती तर वेल अँड गुड, ही कंडिशन अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला फुलफिल होताना दिसणार आहे. आता जर तुम्ही बघितलं तर गिफ्ट निफ्टीचा परफॉर्मन्स जर बघितला तर गिफ्ट निफ्टी आपल्याला कुठं ना कुठं तरी असं दाखवते की 300 पॉईंटच्या आसपास मार्केटची ओपनिंग मंडेच्या सेशनमध्ये होऊ शकते. का बरं, कशामुळे, ते पण पहिले आपण डिस्कस करून घेऊ. त्यानंतर आपण हे करून घेऊ, रेंज काढून घेऊ. आता फर्स्ट थिंग म्हणजे मार्केट 19 तारखेला एवढं पॅनिक झालं, कशामुळे झालं? इराण आणि US या दोघांमध्ये वॉर होऊ शकतो, ही कंडिशन मार्केटमध्ये, हा र्युमर्स असेल किंवा ही न्यूज असेल किंवा जे असेल नसेल ते, हे मार्केटमध्ये पसरलं, आणि त्यामुळे 19 तारखेच्या दिवशी मार्केटमध्ये 1.5%च्या आसपास आपल्याला 41% आसपास आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळाला निफ्टीमध्ये. आता सेकंड थिंग, आज मार्केटमध्ये गॅप अप का होईल मंडेच्या सेशनमध्ये? तर ॲव्हरेज प्राइसच्या वरती आहे. बरं, त्याला अजून एक न्यूज कोणती मिळाली की जो टॅरिफ आहे, जो त्यांनी टॅरिफ लावलेला होता, तो 100%चा टॅरिफ, तो त्यांच्या कोर्टाने, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने तो रिजेक्ट करून टाकलेला आहे. ठीक आहे, त्यांनी तो त्याला मान्यता नाही दिलेली. तर आता प्रॉब्लेम असा झालेला आहे, तर ह्या गोष्टी घडल्यानंतर लगेच तिसरी आता न्यूज येते की 10%चा टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प लावणार आहे. आय थिंक 24 एक्झॅक्ट, मला डेट माहिती नाही, फेब आहे की एप्रिल आहे ते मला माहित नाही. ते एकदा कन्फर्म करून, जर तुम्हाला कन्फर्म असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर ही गोष्ट टॅरिफ लावणार आहे. बरं, हे जे झालं किंवा हे जे होणार आहे, याच्याने आपल्या ट्रेड डीलला काही धोका आहे का किंवा काही प्रॉब्लेम होणार आहे का? तर मला तरी वाटतं ट्रेड डीलला तेवढा काही प्रॉब्लेम होणार नाही त्या गोष्टीने, आणि त्यांनी पण क्लेरिफाय केलेलं आहे वाटतं की ट्रेड डीलला कुठलाही इंडियासाठी ट्रेड डील जी झालेली आहे त्याच्यामध्ये कुठलंही नुकसान होणार नाही. आता महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो, ट्रेड डील होते आहे की नाही हेच माहिती नाही आपल्याला. ठीक आहे, कारण गव्हर्नमेंटच्या नुसार चालत असतं, आपल्याला त्या गोष्टीशी घेणं देणं नाहीये. पण ट्रेड डील आहे का नाही आहे, जर ट्रेड डील राहिली असते तर मार्केट कंटिन्युअसली अपसाईडला राहिलं असतं. इथं कुठं मार्केट थोडं रिव्हर्सल पॉसिबल दिसते आपल्याला, पण हरकत नाही. आता ओव्हरऑल आपण आपला ट्रेंड जो आहे तो आपला बुलिश साईडला परत झालेला आहे. आता आपण डबल बॉटमचं कन्फर्मेशन एकदा घेऊन घेऊ. डबल बॉटम मी काय म्हणत होतो तुम्हाला, डबल बॉटम जर तुम्ही ॲरो उचलला, ॲरो पण ऍड करून ठेवा, जेणेकरून अनालिसिसला कामात येतो. हे बघा, फर्स्ट लो लगेच हाय, फर्स्ट लो सेकंड लो हाय, परत थर्ड लो, आता फोर्थ हाय, असा कुठल्या तरी पद्धतीचा आपल्याला बघायला मिळू शकतो. आता हा डबल बॉटम कधी कन्फर्मेशन झाला असता किंवा झालेला आहे, तर ह्या कॅन्डलची जी हाय आहे ती रेंज पकडा, आणि मार्केटमध्ये जो हा लो आहे, ह्या कॅन्डलचा लो आहे, तो मार्केटमध्ये मार्क करा. ठीक आहे, तर तुमचा आता हा झालाय बेस, कारण मार्केट ऑलरेडी एकदा, दोनदा, तीनदा, चारदा मार्केटने टेस्ट केलेली आहे लेवल 1 डेच्या टाइम फ्रेमवर. तर हा कुठं ना कुठेतरी डब्ल्यू फॉर्मेशन आपल्याला बघायला मिळतोय, आणि ही त्याची झाली नेकलाईन. कोणती? आता नेकलाईन कशी येणार, इथे ही जी आहे, ठीक आहे, आता हा एक झोन राहणार आहे, ह्यावरती आपल्याला, ही आपली नेकलाईन, यावरती मार्केट गेलं की आपल्याला सस्टेन होताना दिसेल. आणि जर इन केस परत जर येणाऱ्या सेशन्समध्ये मार्केट 750च्या खाली जर क्लोज देऊन दिलं तर मार्केटमध्ये परत एक आपल्याला डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळू शकते. हा झाला तुमचा डब्ल्यू पॅटर्न. आता अजून एक कंडिशन अशी आहे इथे की मार्केटने एक बेस तयार केला, मार्केट वर गेलं, मार्केटने रिजेक्शन घेतलं, मार्केटने परत एक बेस तयार केला, परत मार्केट अपसाईडला जाईल, परत मार्केट नेकलाईन कडे कुठेतरी जाईल, आणि परत एक ट्रिपल बॉटमचा सिनेरिओ मार्केट बनवू शकतं, आणि एक कुठेतरी आपल्याला अपसाईड मोमेंटम बघायला मिळू शकतो. किंवा हा डब्ल्यू जर फेल केला मार्केटने, तर इथं तुम्हाला एक कॅन्डल दिसेल. ठीक आहे, आणि तो फेल जर झाला तर मार्केटमध्ये हा गॅप फिल होऊ शकतो, एकंदरीत असं मला वाटतं आहे. आता जर इन केस मार्केटमध्ये आजच्या क्लोजिंग वरून जर बघितलं, तर आजची क्लोजिंग आहे तुमची ही, मार्केटमध्ये 300 पॉईंटची रॅली येणार असेल तर मार्केट कुठं ना कुठं डायरेक्ट नेकलाईनच्या जवळपास ओपन होईल, म्हणजे ह्या ठिकाणी, राईट, ह्या ठिकाणी रिजेक्शन घेतं का नाही घेतं का ते आपल्याला बघणं महत्वाचं आहे. आपण ते 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर डिस्कस करून घेऊ. आता हा डब्ल्यू पण आपण उडवून देऊया. ठीक आहे, आता इथं एक तुम्हाला सिनेरिओ दाखवतो मी अजून एक. हा लो, ठीक आहे, हा लो पकडला तुम्ही, ही ट्रेंड लाईन मार्क केली, कंटिन्युअसली मार्केट याच्यावर सस्टेन करते, याच्या खाली गेलेलं नाहीये. अजून एक, वरून ट्रेंड लाईन येते का? हो येते, ही तुमची एक ट्रेंड लाईन आहे वरच्या साईडून. ठीक आहे, आता मार्केट कुठं ना कुठं तरी आपल्याला दिसेल की मार्केट जर इन केस ह्या ठिकाणी ओपन होत असेल, किंवा नेकलाईन जवळ ओपन होत असेल, तर मार्केटकडे एक इथं तुम्हाला प्राइस ऍक्शन दिसेल, मार्केटकडे एक हॅमर दिसेल इथून, किंवा जी कॅन्डल असेल ती बुलिश कॅन्डल, 750चा सपोर्ट, ट्रेंड लाईनचा सपोर्ट, आणि हे जे बायस आहेत हे
स्ट्रॉंग जर असतील तर मार्केटला खाली येऊ देणार नाही, आणि जर मार्केट खाली येईल तर फर्स्ट सपोर्ट हा सेकंड सपोर्ट हा राहणार आहे. जर इन केस याला ब्रेक केलं तर मार्केटमध्ये परत एक अशी कॅन्डल आपल्याला बघायला मिळू शकते, जी की रेड कॅन्डल राहील. एवढी मोठी नाही राहणार पण रेड कॅन्डल राहू शकते. आणि जर मार्केट कंटिन्युअसली याच्यावरती सस्टेन करून गेलं तर मार्केटमध्ये इथं कुठं ना कुठं तरी ग्रीन कॅन्डल आपल्याला बघायला मिळू शकते. याच्यावरती क्लोजिंग जर भेटली तर आपल्यासाठी बेस्ट कंडिशन राहणार आहे 25,900 वर क्लोजिंग. समजलं? किंवा उद्याचा दिवस मंडेचा दिवस 26,000ची लेवल टेस्ट करेल, ही सुद्धा गॅरंटी आहे. आता अजून काय वेगळं सांगता येईल का, याच्यात काही दिसतंय का आपल्याला, ते आपल्याला बघणं महत्वाचं आहे. बरं, एकदा फिबोनाची घेऊ. लेटेस्ट लो ते लेटेस्ट हाय जर मार्क केला तर फिबोनाचीवर तुम्हाला गोष्टी कळतील की 0.6 आणि 0.5 हा जो गोल्डन रेशो आहे मित्रांनो, ह्या गोल्डन रेशोला कंटिन्युअसली मार्केट सस्टेन करत आहे आणि मार्केट ह्याच ठिकाणाहून बाउन्स बॅक घेत आहे. येणारे सेशन्स आपल्यासाठी बुलिश ट्रेड आपल्याला देऊन जाऊ शकतात. एकंदरीत ह्या गोष्टी आता वाटत आहेत. ठीक आहे. आता फक्त एक मेजर न्यूज नको यायला. मेजर न्यूज आली तर मग कुठं ना कुठेतरी परत एक कोलॅप्सची कंडिशन आपल्याला बघायला मिळून जाते. बरं, हा डेटा काय आहे, डेटा कसा आहे, काय आपण सगळं डिस्कस करणार आहोत. तर आपण इथं बघून घेऊ. 18 तारीख, 19 तारीख आणि ही 20 तारीख. डेटा लक्षात ठेवा. फर्स्ट आहे तुमचा क्लायंट, सेकंड आहे तुमचा DII, थर्ड आहे तुमचा FII, लास्ट आहे तुमचा प्रो. सेम सिनॅरिओ इकडे. बरं, ह्या ठिकाणी काय असतो, आपला लॉंग शॉर्ट रेशो काढतो मी, तो इथं मेंटेन करत असतो. त्यामध्ये काय आहे आणि ह्या इम्पॉर्टंटचा डेटा काय आहे ते तुम्हाला सांगतो. याला एवढं महत्व नाही दिलं तरी चालणार आहे. ठीक आहे, याला एवढं महत्व नाही दिलं तरी चालणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इकडे बघू. मार्केटमध्ये 18 तारखेला एक वर अपसाईड रॅली आली तेव्हा क्लायंटने विकलं. 19 तारखेला बुलिशनेस तयार झाला तेव्हा तिथं बुलिशनेस नाही, मार्केटमध्ये एकदम पॅनिक तयार झाला तेव्हा यांनी खरेदी केलं. आणि 21 तारखेला परत त्यांनी त्यांच्या अगेन्स्ट मार्केट गेलेले. म्हणजे क्लायंटच्या अगेन्स्ट मार्केट चालतंय, म्हणजे जे रिटेल आहेत त्यांच्या अगेन्स्ट मार्केट चालतंय. तुम्हाला ह्या गोष्टीवरून तर एक गोष्ट इथं क्लिअर झाली, एक गोष्ट इथं क्लिअर झाली, एक गोष्ट इथं क्लिअर झाली असेल तुमची. ठीक आहे, आता नंतरचं सांगतो तुम्हाला. आता ह्या DII विषय सोडून द्या, आता एकदा विषय सोडून द्या. आता आले तुम्ही 18 तारखेवर प्रो आणि FIIच्या. प्रोने 3.29% ची बाईंग केली. प्रोने 19 तारखेला पॅनिकमध्ये 2.2 ची हे केली, विकलं त्यांनी. आणि 20 तारखेला 4.44% ची त्यांनी बाईंग केलेली. आणि FII जरी 19ला एवढं मार्केट पडलं मित्रांनो, तर हे मार्केट पडण्याचा मागचं रिझन होतं DII ने 3%च्या आसपास आणि प्रोने 2%च्या आसपास, अशी लगभग तुमची 5-5.5%च्या आसपासची जी बिकवाली आहे. ठीक आहे, जे सेल साइड पोझिशन होत्या त्या DII आणि प्रोने केलेल्या त्या, म्हणून ते मार्केट पडलं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, FII आपलं कंटिन्यू बाईंग मध्ये आहे 3 दिवसापासून. आणि लॉंग आणि शॉर्ट जर रेशो बघितला तर तुम्हाला इथं गोष्ट कळेल की 56 वर शॉर्ट होता, तो आज 53 वर आलेला आहे. 18ला 56 होता, 20ला 53 वर गेला. आणि जेव्हा 20 तारखेनंतर म्हणजे कालच्या सेशन नंतर मार्केटमध्ये जेव्हा हा डेटा 50%च्या वरती जाईल लॉंगचा, आणि 51 हा 51 कन्सिडर करा आणि हा 49% शॉर्ट कन्सिडर करा. कन्सिडरपेक्षा हा लक्षात ठेवा की जर इन केस मार्केटमध्ये लॉंग पोझिशन 51च्या आसपास गेली की आपल्याला तिथून एक अपसाईड रॅली बघायला मिळू शकते. हा दोघं डेटा आपण FII आणि DII यांच्या दोघांवरून कॅल्क्युलेशनवरून हा डेटा काढला जात असतो. ठीक आहे, तर ही एक कंडिशन आहे. तर आपण बघू येणारे सेशन्स कसे होतात, काय होतात, आपल्याला ते गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. त्यानंतर जर तुम्ही आले 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण ट्रेड प्लॅन बघून घेऊ. ट्रेड प्लॅन कसा राहू शकतो, काय नेमकं एक्झॅक्ट होऊ शकतं मार्केटमध्ये. आता हा काढून टाका. सगळ्यात महत्वाची गोष्ट राहणार आपल्याला वरची ट्रेंड लाईन. हे बघा, ठीक आहे, वरची ट्रेंड लाईन. मार्केटमध्ये जर इन केस गॅप अप ओपनिंग होत असेल तर मार्केटला येऊ द्या खाली. मार्केटकडे 2 कंडिशन आहेत, मार्केटकडे 2 लेवल आहेत ज्या मार्केट सस्टेन करू शकतं. ठीक, प्रिव्हियस डेचा हाय किंवा आता बघा या ठिकाणी कंडिशन कशी बनेल, मार्केट ओपन होतं इथं किंवा ह्या दोघांच्या रेंजच्या मध्ये कुठेतरी ओपन झालं, मार्केट इथं सस्टेन करेल तर अपसाईडला रॅली बघायला मिळू शकते. रेजिस्टन्स तेवढा काम करणार नाही जेवढा तुमचा स्ट्रॉंग सपोर्ट काम करेल. सपोर्ट जेवढा मार्केट ट्रेंड जर आपला बुलिश आहे ना, तर आपल्याला रेजिस्टन्स तेवढा फेस होणार नाही. मी काय म्हणतो तुम्हाला, 1 वीक बुलिश, 1 डे मी तरी सांगतो बुलिश, 1 आवर बुलिश. कारण ना एक सांगतो तुम्हाला, या लोच्या जर खाली, लक्षात ठेवा, या लोच्या जर खाली मार्केटने क्लोजिंग दिली असती ना, तर मग कुठं ना कुठं तरी एक विकनेस आपल्याला फाइंड आउट करता आली असती. पण मार्केटने त्याच्या खाली क्लोजिंगच दिलेली नाहीये. त्याच्या 50%ला जर मार्केट आलंय, एक मिनिट मी पण चेक करून घेतो. जर हा लो पकडला तर मार्केट त्याच्या 50%ला पण आलेला नाही, वरतीच क्लोजिंग देऊन दिलेली आहे. तर मार्केटमध्ये कुठं ना कुठं तरी 15 मिनिटं पण आपल्यासाठी बुलिश साईडला ट्रेड करणार आहे. मार्केट ओपन होईल तर इथं सस्टेन करू द्या मार्केटला. ठीक आहे, मार्केटकडे 2 लेवल सस्टेन करू द्या, मग मार्केट अपसाईडला जायला आपल्याला दिसू शकतं मित्रांनो.
ठीक आहे. 26,000चा पहिला हर्डल राहणार आहे, जो थोडा आपल्याला राहील की 26,000चा जो आहे रेजिस्टन्स आपल्याला फेस करावे लागणार आहे. थोडंफार रिजेक्शन आपल्याला भेटू पण शकतं किंवा मार्केट डायरेक्ट एक वीक पण तयार करून देईल मोठी. अशी एक इथं वीक राहील, इथं एक अशी बॉडी राहील, ही एक वीक राहील. ही जर लेवल टेस्ट झाली ना एकदा, तर मार्केट सेकंड हाफमध्ये अपसाईडलाच जाईल असं मला एकंदरीत वाटतंय. पण वरच्या साईडला कुठलेही एसएल नाही आहेत, त्याच्यामुळे मार्केट थोडा आपल्याला खाली जायला दिसेल, जाताना दिसेल. पण मार्केट कुठे ना कुठेतरी जर आता बघा, ह्यामध्ये पण तुम्हाला कंडिशन सांगून देतो कशीच कंडिशन राहणार आहे. हे बघा, जर इन केस अशा कॅन्डल बनत असेल ना मोठमोठ्या, तर मग हरकत नाही, डाऊन साईडचा व्यू प्लॅन करा. पण जर ओपन होतात, जर मार्केट मोठ्या कॅन्डल बनवते, एकदम मोठ्या मोठ्या कॅन्डल बनवते, तर तिथं कुठेतरी आपण बघू शकतो की 25,664 जर ब्रेक केली, तर मार्केटमध्ये कुठेतरी एक डाऊन साईड प्लॅन होऊ शकतो. पण जर इन केस एकदम अशा वीक फॉर्मेशन होतंय, वीक तयार होत आहेत, एकदम अशा मोठ्या मोठ्या वीक तयार होत आहेत आणि एकदम छोट्या छोट्या कॅन्डल तयार होत आहेत, तर मग हे तुमचे एसएल तयार होत आहेत तिथे. आणि मग सेकंड हाफमध्ये किंवा 10 वाजेनंतर एक आपल्याला ट्रेंड रिव्हर्सल आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे. ठीक आहे. सिंपल कन्सेप्ट आहे, काही जास्त लोड घ्यायचं काम नाही. हे आपलं निफ्टीचं अनालिसिस 15 मिनिटात सुद्धा आपण अनालिसिस केलेलं आहे. ज्या लेवल डिस्कस केलेल्या आहेत त्या फक्त आपण एज्युकेशनल पर्पजसाठी केलेल्या आहेत मित्रांनो. यामध्ये कुठली आपण बाईंग आणि सेलिंग आपण रिकमेंड करत नाही. पीसीआर बघितला तर 0.87च्या आसपास आहे, तो बॅलन्सच्या आसपास चालतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 26,000, 25,600. जर तुम्ही चेंज इन वाय बघितला तर चेंज इन वाय मध्ये सगळ्या तुम्हाला व्हॅल्यू मायनसमध्ये जाताना दिसतात. म्हणजे मार्केटमध्ये कुठं ना कुठेतरी रेजिस्टन्स जो आहे तो वीक होताना दिसतोय आणि सपोर्ट जो आहे तो तुम्हाला स्ट्रॉंग होताना दिसतोय. या कंडिशनवरून ही गोष्ट समजते. 26,25,600ची लेवल एकदम क्रुशियल लेवल आहे. जर इन केस ही ब्रेक केली, वरती क्लोज केली, तर मार्केटमध्ये कुठं ना कुठं तरी आपल्याला अप साईडला रॅली बघायला मिळू शकते. ठीक आहे. 25,600ची लेवल. आता नंतर आपण जर बघितलं तर गिफ्ट निफ्टी आता सध्याला रिफ्रेश करून घेऊ, काय म्हणते गिफ्ट निफ्टी. 320 पॉईंट अप साईडला आहे गिफ्ट निफ्टी. जरी 320 समजा आपण 300 पण कॅल्क्युलेशन केलं, तरी आपण कुठं ना कुठं तरी 25,900च्या आसपास आपण कुठं ना कुठेतरी ओपन होतोय. आय थिंक 900 एकदा चेक करून घेऊ आपण. 25,900च्या आसपास आपण ओपनिंग देणार आहोत. राईट. त्यानंतर इथं आलो, इकडे आपल्याला काय म्हणतं टेक्निकलमध्ये गेलो. टेक्निकल या गोष्टीचा investing.comचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आपण, तो सुद्धा बघा जेणेकरून तुम्हाला गोष्टी कळेल. तो मी दाखवतो, लोड होतो तेवढ्यात तुम्हाला सेन्सिबलचा डेटा दाखवून देतो. बघा बघा मित्रांनो, तुम्हाला मी ह्या गोष्टीवरून, ह्या डेटावरून एक शुअर शॉर्ट गोष्ट सांगतो की मार्केट मंडेचं सेशन हे एकतर साईडवेज राहील, एकतर ना एकदम भयंकर बुलिश राहील. त्याच्या मागचं कारण काय आहे? कारण सर्व जेवढे पण आहेत मेन लोक, FI आहे, प्रो आहे, हे बाईंग साईडला गेलेले आहेत. पण क्लायंट लोक हे बिअरिश साईडला आहेत मित्रांनो. तेव्हा मार्केटमध्ये या गोष्टीने एक गोष्ट समजते, या सगळ्या ओव्हरऑल सिनेरिओने एक गोष्ट समजते की मार्केटमध्ये यांच्या अगेन्स्ट असतं मार्केट किंवा यांच्या अगेन्स्ट असतात हे लोक प्रो आणि FI. राईट. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जर हा इकडं रेड असेल आणि इकडं ग्रीन असेल तर मार्केट अप साईडला जाईल. जर इन केस इकडं रेड आहे आणि इकडं ग्रीन आहे तर मार्केट डाऊन साईडला जाणार आहे. ठीक आहे. तर या गोष्टी आहेत. हे बघा, 19 तारखेला मार्केटने काय केलं, एकदम बिअरिश सेंटिमेंट दाखवले इकडे आणि हे एकदम स्ट्रॉंग बाईंग मध्ये होते. बघून घ्या, स्ट्रॉंग बाईंग. ही स्ट्रॉंग बाईंग पी बाईंग असू शकते, हा. असं नाही की ही फक्त कॉल बाईंग आहे, ही स्ट्रॉंग बाईंग पी बाईंग असू शकते. 19 तारखेला एवढा जर डेटा बिअरिश होता आणि हे पॉझिटिव्ह कुठून आले, हे कसं काय पॉझिटिव्ह आले, कोणी सांगितलं ना पॉझिटिव्ह यायला, कोणीच नाही. तर हे पॉझिटिव्ह येण्याचं कारण हे की मार्केट आपल्याला अपसाईड मोमेंटम करताना दिसलं. 0.46%ची रॅली मार्केटने दिलेली आहे. एवढा लक्षात ठेवा. ठीक आहे. ट्रम्प वगैरे या गोष्टी मी थोडं बघत होतो, हरकत नाही. चलो, गिफ्ट निफ्टी आपण हे टेक्निकल सांगत होतो मी तुम्हाला. आपण मंथलीच्या बेसवर आलो. आपण काय म्हटलं, विकलीला आता थोडं न्यूट्रल आहे. राईट. पण आपण जे चार्टवर बघतोय ते आपल्याला टेक्निकल इंडिकेटरनुसार न्यूट्रल दाखवते, पण मुव्हिंग ॲव्हरेज आहे किंवा आपल्या बेसवर आहे आपण पॉझिटिव्हनेस दाखवते. डेलीला आता सेल साईड दाखवते. का? कारण वरून एक रिजेक्शन आलेलं आहे, म्हणून कदाचित तिथं सेल साईड दाखवत असेल. हरकत नाही, त्याच्याशी घेण्यात नाही. आपल्याला आपलं चार्ट काय म्हणतोय, आपल्या दृष्टिकोनाने चार्ट काय दिसतोय, आपल्याला त्या गोष्टी महत्वाच्या राहतात, त्या गोष्टी बघण्या महत्वाच्या राहतात. ठीक आहे. चलो गाईस, ठीक आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. आणि कुठली कन्सेप्ट तुम्हाला नवीन शिकायला आवडेल, काय गोष्ट आहे, किंवा गॅप अप पॉसिबल कसा राहू शकतो, गॅप डाऊन. आणि गॅप अप पॉसिबल म्हणजे मी हे बघा, 3:15 तुम्ही 3:15ला पण नका, 3:20ला बघा की मार्केटमध्ये ॲव्हरेज प्राइस कुठे आहे. ॲव्हरेज प्राईसचं मी सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल ना तर मला सांगा, मी तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये ती गोष्ट समजावून देईल. ठीक आहे. ॲव्हरेज प्राईस जर वरती आहे आणि क्लोजिंग, ॲव्हरेज प्राईस इथं आहे आणि क्लोजिंग इथं आहे तर गॅप अप. ॲव्हरेज प्राईस इथं आहे आणि क्लोजिंग इथं आहे तर गॅप डाऊन. ठीक आहे. एवढीच कंडिशन आहे, मी सांगतो तुम्हाला ते. तुम्हाला जर हरकत पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ती गोष्ट शेअर करतो किंवा मग एक व्हिडिओ बनवू त्याच्यावर आपण, जेणेकरून आपल्या सगळ्या कम्युनिटीला किंवा जे आहेत, जे लोक आहेत, जेवढ्यांना शिकता येईल तेवढे लोक शिकू शकतात.
चलो गॅस ठीक आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट करा. तुम्हाला मंडेच्या सेशनमध्ये काय वाटणार आहे, काय होऊ शकतं आणि फ्रायडेचं सेशन कसं गेलं. ठीक आहे. चलो गॅस ठीक आहे. थँक्यू.